श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील, व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक तसेच साखर आयुक्त व त्यांचे या गैरव्यवहारात अडकलेले सर्व अधिकारी आणि लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सोलापूर यांच्यावर शासनाने कारखान्यास दिलेल्या थक हमीचा दुरुपयोग केल्याबद्दल कारवाई न केलेल्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून सुद्धा कार्यवाही न केलेल्या निषेधार्थ 50 व्यापारी व 200 कामगारांसह साखर आयुक्तालय साखर संकुल पुणे येथे दिनांक 26 मे 2025 रोजीपासून आमरण बेमुदत उपोषण सुरू करणार आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या कारखान्यास महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर NCDC संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणी देण्याकरिता रक्कम रुपये 347.67 कोटी कर्ज मिळालेले आहे। त्या कर्ज रकमेपैकी व्यापारी पेमेंट रक्कम रुपये 59.75 कोटी व कामगार पेमेंट रक्कम रुपये 41.87 कोटी मिळाले, परंतु ती रक्कम सदर व्यापारी व कामगार यांना अद्याप दिलेली नाही। त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या थक हमी कर्ज रकमेचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमच्या मागण्या याप्रमाणे आहेत। महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर मिळालेल्या कर्ज रकमेपैकी मागील थकीत व्यापारी पेमेंटसाठी रक्कम रुपये 59.75 कोटी व कामगार पेमेंटसाठी रक्कम रुपये 41.87 कोटी रक्कम व्यापारी व कामगार यांना देण्यात यावी। कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी। श्री विठ्ठल सहकारी कारखाना लिमिटेड वेणूनगर गुरसाळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे चेअरमन श्री अभिजित धनंजय पाटील, व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक तसेच दोषी अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून दुरुपयोग केलेली रक्कम वसूल करण्यात यावी। विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 या सगळ्यांनी चेअरमनला पाठीशी घालून 347 कोटी 67 लाखाचा पूर्णपणे फ्रॉड केलेला आहे असा त्यांचा माझ्यावर स्पष्ट आरोप आहे। आम्ही गेली 2-3 महिने कंटिन्यू त्यांचा पाठपुरावा करतोय, घोटाळा उघड आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रत्येक अधिकारी त्यांना पाठीशी घालतायत। आम्हाला 26/3 पत्र दिलं की बाबा क्लास विशेष लेखा परीक्षकला आम्ही दप्तर उपलब्ध करून दिलेलं आहे, तपास चालू केलेला आहे, परंतु आज 2 महिने झालं तर त्याचं काहीही झालं नाही। परवा आम्ही गेल्या महिन्यामध्ये 24 तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सहकार आयुक्तालय साखर संकुल पुणे येथे आम्ही एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं, परंतु त्या दिवशी आम्हाला तातडीनं विशेष अधिकाऱ्याला तपासणीसाठी कारखान्यावर पाठवलं असं आम्हाला पत्र दिलं। आम्ही चौकशी केली, एका परीक्षेत गेले, परंतु आज महिना होत आला अजिबात त्यांना दप्तर उपलब्ध करून दिलं जात नाही। ती वेगवेगळी कारणे सांगतात, कारखाना आम्हाला दप्तर उपलब्ध करून देत नाही। आमची त्यांना एक विनंती विचारणा केली आहे, जे पैसे तुमच्या अधिकाराखाली तुमच्या शिफारशीखाली 347 कोटी कारखान्याला दिले गेले, मग ते पैसे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी वाटप करायचं असताना सुद्धा तुम्ही डायरेक्ट कारखान्याच्या खात्यावर वर्ग केले आणि कारखान्याने एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे हे आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना पाठीशी का घालताय? तुम्ही याच्यामध्ये संगणमताने तुम्ही अपवाद केलाय असा आमचा साखर आयुक्त, त्यांचे पूर्ण अधिकारी, प्रादेशिक सहसंचालक आणि विशेष लेखा परीक्षक आणि कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील, व्हाईस चेअरमन, पूर्ण संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्यावर आमचा स्पष्ट आरोप आहे। श्री विठ्ठल कारखान्यांनी मिळालेल्या कर्जाचा विनियोग कसा केला याचा विनियोग दाखला, नावे टाकलेली व्हाउचर झेरॉक्स, मंजुरीची झेरॉक्स व बँक स्टेटमेंट सहित मिळावी। यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावा।